आता पाहूया मुंबई आणि पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। मराठी नामफलक न लावणाऱ्यांवर कारवाई होणार। 1 मे 2024 पासून भरावा लागणार दुप्पट मालमत्ता कर। ग्लो साइन बोर्ड परवाना तात्काळ रद्द होणार, नव्याने करावी लागणार नोंदणी। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांना सर्वोच्च न्यायालयाचा तात्पुरता दिलासा। पुढील आदेशापर्यंत शरणागती पत्करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मुदतवाढ। मुंबईकरांची जलचिंता वाढली। मुंबईचा पाणीसाठा 27%वर तर राज्याच्या धरणांमधील पाणीसाठा 35%वर। नागरिकांवर पाणी टंचाईचं सावट। मुंबईतील 27 उड्डाणपुलांची पुन्हा तपासणी होणार। IIT ऐवजी VJTI मार्फत तपासणी केली जाणार। पुलांची आवश्यक ती दुरुस्तीही केली जाणार। मुंबईतील 14% वाहनं प्रदूषणकारी वाहनांमुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर ITOकडून कारवाईचा बडगा उगारायला सुरुवात। नाईट फ्रँक इंडियाकडून देशातील मालमत्ता क्षेत्राचा अहवाल जाहीर। कोवर्किंग स्पेसमध्ये पुणे देशात आघाडीवर। पाणीपुरवठा विभाग महावितरण पाईपलाईन टाकण्यासह विविध कामांसाठी 15 मे पर्यंत रस्ते खोदाई करण्यास परवानगी। त्यानंतर विनापरवाना खोदकाम केल्यास फौजदारी कारवाईचा पिंपरी चिंचवड पालिकेचा इशारा। पुणे लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार 135 पथकं तयार। पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंची माहिती।